नमस्कार. मी श्रीकांत तारे इंदोरून. माझ्या प्रिय मित्रांनो, मी आज इथे जे व्यक्त करतोय ते कीर्तन नाही, ते प्रवचनही नाही. माझ्या समोर जे गुणीजन आणि थोर लोक बसलेले आहेत ते खरंच मोठे श्रोते आहेत, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. माझी पत्नी पण समोर बसली आहे. बसा बसा, बसून घ्या. अहो, नवरा काही चांगलंच सांगणार आहे. बसा बसा. नमस्कार. तर सर्वात मोठी श्रोता माझ्या समोर बसली आत्ता, आणि तुम्ही सगळे स्क्रीनच्या त्या पलीकडे, स्क्रीनच्या या पलीकडे माझ्या समोर ही आहेत. आणि खरं सांगू, हे प्रवचन नाही, मी तुम्हाला पूर्वीच सांगितलंय. तुम्हाला मी काही सांगावं एवढी माझी पात्रता नाही, खरंच नाही. मी तुमच्याबरोबर केवळ काही एक संवाद करायचा विचार करतोय. गप्पा म्हणूया आपण त्याला. कबीर, तुकोबा, समर्थ रामदास, ज्ञानोबा, नामदेव, मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, किती संतांची नावं घ्यावी आणि आपली वाचा पवित्र करावी. त्यांच्याबद्दल मी पामर काय सांगणार. पण बालपणापासून मी जे वाचलंय, जे पाहिलंय, ऐकलंय, ते रक्तात भिनलंय जणू. आणि बस तेच तुमच्या समोर मांडायची ईश्वराज्ञा झाली आहे. आणि म्हणून हा प्रपंच. एरवी खरं सांगू, मी पूर्वी एक रचना केली होती, त्यालाच थोडंसं सुधारून सांगतोय. आला कुणी वेडा इथे सांगण्या काहीतरी, आला कुणी वेडा इथे सांगण्या काहीतरी, म्हणू नका त्या प्रवचने माझी नसे ती पायरी. आला कुणी वेडा इथे सांगण्या काहीतरी, म्हणू नका त्या प्रवचने माझी नसे ती पायरी. गप्पाष्टके तुमच्या सवे मांडतो येथे आता. गप्पाष्टके तुमच्या सवे मांडतो येथे आता. थोडे तुम्ही घ्या, थोडे मला द्या, तृप्त मग जाऊ घरी, तृप्त मग जाऊ घरी. बस थोड्याशा गप्पा मारायच्या तुमच्याबरोबर. त्याचा विषय कदाचित वेगळा असेल, पण त्या गप्पाच असणार आहे. मी बोलणार आहे. हा कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही बोलणार आहात माझ्याशी. हा असा गप्पांचा कार्यक्रम. नाव आहे दोहे ते देहू. हे असं का? नाही, ठाऊक नाही. नाव का दिलं ठाऊक नाही. दोह्यांपासून सुरू झालंय कबीराच्या, आणि ते तुकोबांपर्यंत येऊन ते थांबलंय. मध्ये कितीतरी संत घेतले गेलेत. मराठी संत आहेत, हिंदी संत आहेत. त्यांची वचनं आहेत, त्यांचे श्लोक आहेत, त्यांची आर्या आहेत, त्यांचे दोहे आहेत. हे असं काहीतरी करायचंय, तुमच्यासमोर मांडायचंय. थोडंसं जरी झिरपलं तरी मला त्याचा आनंद आहे. बघूया काय काय जमतं. महाराज, कहत कबीर सुनो भाई साधू, असं म्हणणारा कबीर हाताळायला कठीण आहे. पण थोडंसं आत शिरलं ना आणि मनापासून जर सुरुवात केली ना तर कळायला सोपं आहे. भाऊक आहे, पण कणखर आहे. ओबडधोबड आहे, पण सहज आहे. आसूड ओढणारा आहे, पण वेळ प्रसंगी तोंडचा घास काढून देणार आहे. कबीर वाचताना, त्याला समजायचा प्रयत्न करताना, कबीराची कितीतरी रूपं मला सातत्याने अचंबित करत होती. कबीरासाठी वाचक हा साधू आहे. साधू म्हणजे साधक. आणि मी लिहिलेलं आणि मी सांगणारं, ऐकणारा, मी लिहिलेलं वाचणारा हा प्रत्येक व्यक्ती साधू असून मी यत्किंचित आहे असं म्हणून कबीर अधिकच विशाल स्वरूपात आपल्या समोर येतो, नाही का? विशाल म्हणजे व्यक्ती म्हणून नव्हे, तर विचार म्हणून. आवाज जातोय ना? तुझ्या मोबाईलवर येतोय ना? हां, थँक्यू. आवाज येतोय ना? मला कोणीतरी इंडिकेशन द्या ना की आवाज व्यवस्थित शब्दोन शब्द कळतात ते. कोणीतरी अंगठा दाखवा तर मला कळेल इथे. प्लीज कोणी अंगठा दाखवता का? थँक्यू सो मच. तर मी खूप लहान आहे असं जेव्हा कबीर म्हणतो तेव्हा कबीराचं आणि तुकोबाचं इथे थोडंसं वेगळेपण जाणवतं. म्हणजे कसं?
आणू रेणूया तो कडा तुका आकाशा एवढा. असं जेव्हा आमचे तुकोबा म्हणतात तेव्हा त्यांचा जो आकार असतो तो बाह्यरूप आकार असा आकाशा इतका नसून त्यांचा अमृतानुभव जो आहे तो आकाशा एवढा मोठा आहे. आणि हे ज्याला कळलं ना तो खरा साधू. मग तोच श्रोता, तो साधू, तो याचं निरूपण व्यवस्थित ऐकू शकतो, मनापर्यंत त्याच्या ते झिरपू शकतं. होतंय काय, संतवचने मूर्खांना शाळा नाही करू शकत. ते ऐकण्यासाठी सुद्धा थोडीशी बुद्धी हवी. आणि हे संतांनी वेळोवेळी नम्रपणे कबूल केलंय. माझे विचार साधूसाठी आहेत, मूर्खांसाठी नाही, असं कबीर स्वतःच धीटपणे कितीतरी वेळा कबूल करतो. काय म्हणणं कबीरांचं? मूर्ख को समजावते ज्ञान गाठी को जाय. मूर्ख को समजावते ज्ञान गाठी को जाय. कोयला होऊ न उजरो नो मन सावन काय. मूर्खाला नाही समजवू शकत. आपल्या जवळचं ज्ञान आणखीन जाणंच आहे ते, त्याच्यापर्यंत काही पोचू शकत नाही. कोळशाला किती जरी प्रयत्न केला, किती 9 मण साबण जरी टाकला त्याच्यात, तरी तो उजळ होणार नाही. कबीरने असं म्हणे नाही का. आणि मराठीत आम्हाला कोणी सांगितलं? वामन पंडितांनी 17व्या शतकात. थोडं साठवा, तुम्ही पण लहानपणी सगळ्यांनी ते वाचलं असेल. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तृषार्थांची तृष्णा मृगजळ पिऊनही वितळे. सशाचेही लाधे विपिन फिरता शृंगही जरी. परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी. वाळूचे कणातनं सुद्धा तेल काढू शकता. ज्याला खूप तहान लागली आहे त्याची तहान एका मृगजळ पिऊन सुद्धा वितळू शकते. मृगजळ जे नाहीच ते पिऊन सुद्धा संपू शकते. सशाचेही हृदय सिंहाला पाहून नाही घाबरणार एक वेळ, असं होऊ शकतो. परंतु मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी. कबीर आणि तुकोबा या 3 शतकांचं अंतर आहे. 3 शतकांचं. तुकोबा 17व्या शतकातले आणि कबीर 14व्या शतकात जन्मलेले. पण दोघांच्या विचारात जे साम्य आहे ना, ते तोंडात बोट घालायला लावेल इतकं साम्य आहे. दोघेही मागासल्या जातीचं प्रतिनिधी. म्हणजे कबीर कोष्ठागरी वाढलेला, तुकोबा कुणबी. याच्यावरती माझ्या घरात मोर्चा येऊ शकतो. पण हे जे आहे हे आहे, हे खरं आहे. कबीर कोष्ठागरी वाढले, तुकोबा कुणबी. पण कदाचित म्हणूनच दोघांच्या काव्यातून एक असा विद्रोही सूर जाणवतो. कर्मकांड, अंधविश्वास आणि त्या कालच्या एकूणच सामाजिक कुरीतींवरतीनं आसूळ ओढण्याचं कालजयी कार्य या दोघा संत कवींनी काळाचे बंध झुगारून केलेलं आढळून येतं. कबीराच्या सृष्टीतनं ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. तुकोबा आणि कबीराची ईश्वरी आराधना यात हा ठोस फरक जाणवतो. कबीराने काय म्हटलंय? जा के मुह माथा नहीं नाही रूप कुरूप. जा के मुह माथा नहीं नाही रूप कुरूप. पाहुस बासते पातरा ऐसा तत्ता अनूप. कबीराला अभिप्रेत असणारा हा जो परमात्मा आहे ना, हा फुलाच्या सुगंधावनी अधिक सूक्ष्म, अधिक तरल आणि असामान्य आहे. फुलाचा वास कसा वातावरणात दरवळतो आणि त्याचा अनुभव आपण आनंदाने घेतो नाही का. प्रत्यक्ष तो वास मात्र मूर्त स्वरूपात आपल्याला कुठेही दिसत नाही. तसंच परमात्मा हा चराचर सृष्टीत भरून राहिला आहे. आणि ज्याला ज्ञान प्राप्त झाले ना, त्यालाच परमेश्वराचं अस्तित्व सर्वत्र जाणवतं. हे कबीराचं मत तुकोबांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. तुकोबांसाठी काय? त्यांच्यासाठी पंढरीचा जो ईश्वर आहे हाच तो पूर्ण ईश्वर. तो तिथला जो विठ्ठल आहे तो त्यांचा खरा देव आणि तोच एक देव असं त्यांचं म्हणणं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. असं म्हणून तुकोबांनी आपली निष्ठा पंढरीनाथाच्या म्हणजे विठोबाच्या चरणी अर्पण केलेली वारंवार दिसून येते. चोखामेळा तर काय म्हणले? पंढरीचं सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. ते असं लिहून गेलेत. म्हणजे हा चक्रपाणी माझ्या समोर आहे आणि त्याच्या दर्शनात मी त्रिभुवनाचं सुख उपभोगतो आहे, असं त्यांना नमूद करावं असं वाटलं.
समर्थ रामदासांचा ईश्वर थोडासा वेगळा आहे बरं का. त्यांनी काय म्हटलं, पंढरपूरच्या ईश्वराचं म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि रामदास काय म्हणतात, इथे का रे उभा श्रीरामा मन मोहन मेघश्यामा. मी पंढरपूरच्या देवळात गेलो होतो, तिथे लिहून ठेवलंय, म्हणजे विठ्ठलाच्या समोरच लिहून ठेवलंय, इथे का रे उभा श्रीरामा मन मोहन मेघश्यामा, चाप बाण काय केले कर कटावरी ठेविले, का बा धरीला बोला, का बा धरीला बोला, का रे वेश पालटला, काय झाली अयोध्यापुरी. प्रश्न आहे, काय झाली अयोध्यापुरी, इथे बसविली पंढरी. शरयू गंगा काय केली, शरयू गंगा काय केली, कैची भीमा मेळविली, कुठे वानरांचा मेळा, कुठे वानरांचा मेळा, दिसे हनुमंत एकला, काय झाली सीतामाई, इथे आणली रखुमाई. श्रीरामा अरे काय झाली सीतामाई, इथे आणली रखुमाई, इथे का रे उभा श्रीरामा मन मोहन मेघश्यामा. म्हणजे इतक्या आर्तस्वरात रामदासांनी हे म्हटलेलं आहे विठ्ठलाला की विठ्ठलही कोड्यात पडला असेल बरं का. तेव्हा समर्थांची प्रश्नावळी ऐकून क्षणभर त्या पंढरीच्या विठ्ठलालाही लहानपणी आपला जुळा भाऊ एखादा अलाहाबादच्या त्या कुंभमेळ्यात तर हरवला नाही ना, अशी शंका आली असावी. अर्थात कबीरानेही रामाचा उल्लेख केलेला आहे, अनेक दोह्यातून ते आढळतो. परंतु कबीराची निर्गुण लेखणीनं आणि त्याला दिसणारा सगुण राम यात कुठे गोंधळ नाहीये बघा. सब मे रमे रमावे जोडी, ता कर राम नाम असं होई, हे रामाचं गुणगान. किंवा हमारा धन माधव गोविंद, हमारा धन माधव गोविंद, धरन धर इने सार धन कहिए, जो सुख प्रभु गोविंद की सेवा, सो सुख राजन लहिये. असं म्हणत कबीरांच्या इतर रचनेत कृष्ण भक्तीची मांडणी त्यांनी केली आहे. पण कबीर जेव्हा अधिकाधिक आपण अभ्यासतो तेव्हा हे जाणवतं की मीरेला अभिप्रेत असणारा जो देव आहे ना, म्हणजे जा केसर मोर मुकुट असा तो जो काळा सावळा माखनचोर गोविंद आहे, तो कबीरांना अभिप्रेत नसावा. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला सोन्या, बबड्या, राजू असं वेगवेगळ्या नावानं संबोधते ना, त्याचप्रमाणे कबीराने अमूर्त ईश्वरालाही राम, गोविंद, शिव असं वेगळ्या वेगळ्या नावानं संबोधलंय. त्यांच्यासमोर रामाचं अशी मूर्त स्वरूप नाहीये त्यांच्यासमोर, असं मला जाणवत आहे. सामान्यांना कळतो ना तो मूर्त स्वरूप राम, कृष्ण असं. आपण आता काय होतं, आपण तर आत्मा म्हटलं ना तरी आत्म्याचा असा आकार ठरवायला लागतो, हो ना. मग आत्मा कसा असेल, आपल्या डोळ्यासमोर एक मूर्त स्वरूप येतं आत्म्याचं, जे कधीच कोणी पाहिलं नाही. सामान्यांना कळतं ना ते हे एवढंच. आणि स्वर्ग म्हणजे आपल्याला काय वाटतं, ती कॉलनी आहे, तिथे इंद्र विष्णू यांचे स्वतंत्र बंगले आहेत आणि इतर देवाच्या वेगळ्या वेगळ्या फ्लॅट्समध्ये सुखानं संसार करतायत. हे मूर्त स्वरूप आपण जे चित्र आपल्या मनात जे उभं करतो ना, निर्गुण निराकार ही जी परिकल्पना आहे ना, ही सामान्यापर्यंत पोचणं अवघड आहे. आणि अवघड म्हणजे पोचणं अवघड नाही, ते पोचवणंही फार अवघड आहे. संतांना ते खरंच खूप अवघड वाटत असेल. अर्थात त्यांनी ते पोचवलं म्हणूनच ते संत आहेत. म्हणून कबीरांनी त्याला एक मूर्त स्वरूप दिलंय. कबीर काय म्हणतात, कबीर निर्भय राम जपू, जब लागी दिवे बाती, तेल घटे बाती बुझे, सोवेगा दिन राती, जोवर शरीर रूपी समेत प्राण रूपी वात आहे, तोवर रामनामाचा जप कर. उगाच नुसतं झोपा काढू नकोस, कारण दिव्यातलं तेल हळूहळू संपतंय. तेल घटे बाती बुझी, सोवेगा दिन राती. आणि मग एकदा का तेल संपलं की मग कायम झोपायचंच आहे ना, मग काय करायचंय. अर्थात रामनामाचा जप कर हे सांकेतिक आहे. रामनामाचा जप करायचा म्हणजे एक नुसतं माळ हातात घेऊन राम 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 असं जपत राहा असं कोणी नाही म्हटलं, कुणीही म्हटलं नाही. कुठल्याही संतांनी असं म्हटलेलं नाही. संसार करावा नेटका, मग परमार्थ करावा, असं रामदास सुद्धा म्हणून गेलेत. त्याच्यामुळे हातात माळ घेऊन राम राम कर असं कबीराने सुद्धा म्हटलं नाही. सतत कबीराला सुचवायचंय, म्हणजे काहीतरी कर, काहीतरीच करू नको, असं कबीराचं म्हणणं असावं. हाती काम अनमुखी राम, हे असलं तर थारा मिळत नाही, हे समजावण्यासाठी
कोणा संतांची गरज नाहीये. हे ज्ञान मुक्तीकडे नेणाऱ्या मार्ग पाऊल आहे खरं म्हणजे. काहीतरी सतत कर. काही सत्कर्माकडे जेव्हा जाशील ना, तो मार्ग जेव्हा चोखंदळशील तेव्हा मग वाम मार्गाकडे पावलं वळणारच नाही, असं संतांचं म्हणणं आहे. मी आता काही दिवसापूर्वी असं एक उदाहरण सांगतो. मी आता वाचलं कुठेतरी की बिल गेट्सकडे जेवढी संपत्ती आहे ना अमेरिकेत, त्या बिल गेट्सची संपत्ती त्यांनी 1 कोटी रुपये रोज जर खर्च केले, 1 कोटी रुपये रोज, हे जर त्यांनी खर्च करायला सुरुवात केली तर मी त्याशी कॅल्क्युलेशन केलं होतं, 202 वर्ष त्याला 1 कोटी रुपये प्रत्येक दिवसाच्या हिशोबाने ते खर्च करायला लागतील, तेव्हा त्याची ती संपत्ती संपेल. आता या बिल गेट्सला काही करायची गरज आहे का? नाहीये. पण तरी तो रोज ऑफिसमध्ये जातो, तरी तो ऑफिसमध्ये जातो. पैसा कमवणं हा कदाचित उद्देश नसेल, पण काहीतरी कर्तव्य असावं, काहीतरी आपला 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 जो वेळ आहे तो सन्मार्गी लागावा, असं त्याचंही म्हणणं असेल ना. मग ही पायरी ओलांडली ना की मग मूर्ताकडून अमूर्ताकडे कसं जावं किंवा स्वरूपाकडून आपलं मन अरूपाकडे कसं वळवावं हे कबीर शिकवतो. अर्थात कबीराच्या अधिकांश दोह्यात ईश्वर अरूप आहे. ज्याला देह आहे तो नश्वर आहे, आणि जो नश्वर आहे तो ईश्वर कसा असू शकतो? नाही ना, शक्यच नाही. तो ईश्वर असू शकत नाही. म्हणून एकदा का ईश्वराला देहाच्या बंधनातून मुक्त केलं की त्या ईश्वराकडे जायला आपलाही मार्ग मोकळा होतो. म्हणजे देहाच्या आसक्तीपासून हळूहळू लांब जायला लागतो. असा अमूर्त ईश्वर कबीराला भावला, कळला. कबीराच्या ईश्वराला हात नाही, पाय नाही, नाक नाही, डोळे नाही, कान नाही, त्याला देहच नाही. आणि म्हणूनच तो सुंदर, कुरूप, उंच, ठेंगणा, काळा, सावळा, गोरा इतकंच नाही तर कबीराचा ईश्वर हा स्त्री किंवा पुरुष सुद्धा नाही. मग तो आहे एक तरी काय? लाली मेरे लाल की जित देखो तित लाल. कबीर म्हणतो, लाली मेरे लाल की जित देखो तित लाल, लाली देखन में गई मैं भी हो गई लाल. प्रेयसीचं रूप धारण केलंय कबीराने. काय म्हणतो? माझ्या प्रियतम परमात्म्याची सत्ता त्या जगात सर्वत्र अनुभवास येते. जिथे जिथे माणसाची दृष्टी पोचू शकत नाही तिथे परमेश्वराचं अस्तित्व जाणवतं. परमेश्वराच्या सर्व व्यापकतेचा शोध घेण्यास मी निघालो आणि निघाले. त्याने लिहिले निघाले. मी निघाले आणि काय आश्चर्य, मी सुद्धा त्या लाल रंगात न्हावून निघाले. लाल झाले म्हणजेच परमेश्वराचा शोध घेता घेता स्वतःच परमेश्वराशी एकरूप झाले. तुकोबांनी हेच म्हटलंय, देव पहावया गेलो आणि देव होऊन आठेलो. ईश्वर बघायला गेलो मीच ईश्वर झालो. अहम ब्रह्मास्मी. महाराज काय होतं, आपण संतांचे बोलणं नुसते ऐकतो, वाचतो, वावा म्हणतो, दाद देतो, परंतु त्याला प्रत्यक्ष रूपात किती स्वीकार करतो ठाऊक नाही, खरंच ठाऊक नाही. आणि असं म्हणायला गेलं तर कबीर, तुकाराम, रामदास हे संत आपण बघितले नाहीयेत. या संतांचा काळ वेगळा होता असं जर म्हणायला गेलो की त्यावेळेस काय त्यांना वेळ होता, त्यांच्या वेळेस सामाजिक राजनीतिक परिस्थिती वेगळी होती. पण असं म्हणायला गेलं तर गाडगे महाराज तर आमच्या समोरच होते ना. अगदी आत्ताची गोष्ट आहे ना. त्यांनीही परमेश्वराचं मूर्तरूप नाकारून अमूर्त रूपाला अधिक प्राधान्य दिलेलं दिसून येतं. किती जरी पूजला तरी देव अजून पावला नाही, गाडगे महाराज म्हणले. किती जरी पूजला तरी देव अजून पावला नाही, कुठे राहतो कुणास ठाऊक, अजून तरी गावला नाही. किती जरी पूजला तरी देव अजून पावला नाही, कुठे राहतो कुणास ठाऊक, अजून तरी गावला नाही. गाडगे महाराज आपल्या व्याख्यानातून निर्भीडपणे सांगायचे की मी परमेश्वराला पाहिलं असं जर कोणी म्हणत असेल तर तो चक्क खोटं बोलतोय असं समजायचं. म्हणूनच ज्याला ईश्वर जसा भावतो तसा त्याने स्वीकारावा आणि त्याच्या चरणी लीन होत सत्कर्म करत राहावं. संतांनी हेच केलं आणि संतांना इतरांकडून जे अपेक्षित आहे ना तेही हेच आहे, सत्कर्म करा, सत्कर्म करा. काय म्हटले संतांनी? वेदात नमूद केलेले 6 प्रमुख शत्रू आहे ना, म्हणजे षड्रिपू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर,
या न दिसणाऱ्या पण 84 कोटी जन्मानंतर मिळालेल्या मानवी जीवनाची माती करणाऱ्या या 6 शत्रूंवर मात करून संतांनी लोककल्याणासाठी या भूमीत आपला देह झिजवला आणि शत्रूंपासून या शत्रूंपासून सावध राहावं. कसं सावध राहावं याची शिकवण सामान्य जनांना दिली. काय म्हणाले समर्थ? नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. स्वरात म्हणायचं तर नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. जय जय रघुवीर समर्थ. नाही का? मनाचे श्लोक लिहिताना समर्थ जेव्हा सांगतात तेव्हा हे 6 शत्रू तुमच्यावर एक साथ चाल करून येत आहेत आणि तुम्हाला ना नेस्तनाबूत करायचंय असं त्यांना निर्विवाद सुचवावं असं वाटतं. बरोबर ना? बरं, हे सगळे एकमेकात गुंतलेले आहेत. मोहामुळे लोभ उत्पन्न होतो, लोभामुळे मद, मदामुळे मत्सर आणि मत्सरा क्रोधाला जन्म देतो. म्हणजे हे इतके गुंतलेत एकमेकांमध्ये की यांना विलग करून आणि यांचा बिमोड करणं अशक्य. सामान्य मानवासाठी त्यांचे जाळं तोडणं म्हणजे महाकठीण काम. संतांना ते जमलं म्हणून ते संत. पण होतंय काय महाराज, काम आणि मोह हे जे आहेत ना, हे तर मानवाला जन्मापासून चिटकूनच आले आहेत आणि ते अपरिहार्य आहेत. वंशवृद्धीसाठी काम हवाच आणि कौटुंबिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी मोह सुद्धा हवा. हे ईश्वराने माणसाला फक्त दिलेत. आता होतंय काय, यांना आपण एक नैसर्गिक अवगुण म्हणूया. मोह आणि काम हे नैसर्गिक अवगुण, याचं रूपांतर मोठ्या अवगुणात होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. मोहाचा अतिरेक तर अर्जुनाने महाभारताच्या युद्धभूमीवर सुद्धा केलं आणि भगवान श्रीकृष्णाला त्याच्यासाठी अर्जुनाला कानपिचक्या द्यावा लागला. अहो, मोह या 2 अक्षरांच्या एका शब्दाकरता गीतेचा एक संपूर्ण अध्याय महर्षी व्यासांनी घेतलेला आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धता त्वत्प्रदा अच्युता स्थितोस्मी गणसंदेहम करिष्ये वचनम तव. असं जेव्हा श्रीकृष्ण म्हणतो, अर्जुनाचा स्वजनांशी न लढण्याचा हा निर्णय ना, हा मोहापायी उत्पन्न झालेला असून त्याला या मोहापासून प्रवृत्त करायचं, हे श्रीकृष्णासारख्या विद्वानासाठीही किती म्हणजे एक आव्हान असावं, नाही का? अर्जुन आपल्या आप्तेष्टांना पाहून तो मोहग्रस्त झाला. मला ऐश्वर्य नको, राज्य नको, मी भीक मागेन पण माझ्या सख्यांबरोबर युद्ध करणार नाही, असं जेव्हा अर्जुन कृष्णाला म्हणाला, तोच अर्जुन गीतेच्या शेवटी तुझ्या प्रसादाने माझ्यातील मोह नष्ट झालाय आणि मी आता आत्मज्ञान संपन्न झालो आहोत. आता माझ्यात कुठल्याही प्रकारचा संशय राहिला नाही. तुझ्या आज्ञेप्रमाणे मी वागायला तयार आहे. करिष्ये वचनं तव. असं म्हणून कृष्णाला आपला आत्मा अर्पण करतो. करिष्ये वचनं तव, तू जे म्हणशील तेच करेन. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात माऊली काय म्हणतात? तेथ मनी गजबज जाहली, तेथ मनी गजबज जाहली आणि आपेसी कृपाली, तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती. सर्व आप्तेष्टांना पाहून अर्जुनाचं मन घाबरून गेल्याने अर्जुनाच्या मनात आप्तेष्टांविषयी करुणा, प्रेम, आस्था, भावभावना ह्या सगळ्या उत्पन्न झाल्या आणि रणांगणात वीराच्या ठिकाणी अशी प्रेमभावना उत्पन्न होणं हा वीरवृत्तीचा अपमान आहे. त्यामुळे वीरवृत्ती ही अर्जुनाला सोडून गेली. बरोबर ना? पुढे ते लिहितात, जैसा भ्रमर भेदी कोळे, जैसा भ्रमर भेदी कोळे, बलतेसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. ज्याप्रमाणे भवर वाळलेलं कितीही कठीण काष्ट असू दे, लाकूड असू दे, त्याला तो पोखरतो, लिलया पोखरतो. पण तोच भ्रमर जर कोवळ्या कमळाच्या पाकळ्यात अडकला तर त्याला तिथून बाहेर नाही नेता येत. मग त्याची लाकडी फोडण्याची वृत्ती असते ना, ती पाकळ्यांपुढे नाहीच चालत.
ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळू चिरून येणे, कठीण कोवळेपणे स्नेह देखा. त्या कमळदळात तो भुंगा गुदमरून आपला प्राण सोडेल, पण त्या पाकळ्या चिरून बाहेर पडू असा विचारही त्याच्या मनात येणार नाही. हे अर्जुना, तुला हे तुझ्या आप्तेष्टांच्या मोहाने असं झालंय. मग दुसऱ्या अध्यायात भगवान अर्जुना जरा रागवतात. रागवून काय म्हणतात? म्हणून अजूनही अर्जुना, झणे चित्त देसी या हिना, धीर करून या मना सावधान होई. अर्जुना, तू या मोहाला ना तुझ्या चित्तात अजिबात थारा देऊ नको. जास्त वितरवायचं नाही. या मोहाला तुझ्या चित्तात थारा द्यायचा नाही. मनाला धीर दे आणि सावध हो. सांडी हे मूर्खपण, सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण, कारुण्य तुझे. सांडी हे मूर्खपण. हा मूर्खपणा फेकून द्या, वेडेपणा सोडत. हातात धनुष्य बाण घे, कारण या रणभूमीवर तुझ्या करुणेचा काहीही उपयोग नाही. बर, पण मोह हा फक्त नातेवाईकांचा, आप्तेष्टांचा असा असतो का? नाही, नक्कीच नाही, नक्कीच नाही. भौतिकतेचा मोह हाही आपल्याला या पाशातून नाही बाहेर पडू देत ना. यावर अर्थात यावर प्रकाश टाकायला कबीरासारखा विद्रोही कवी हवा बरं का. त्यांनी काय म्हटले? एका दोह्यात कबीर काय म्हणतो पहा. कबीर या संसार की झूठी माया मोह, कबीर या संसार की झूठी माया मोह, तीही घर जीता वाधवना, ती घर नेता दोह. या जगातील माया मोह हे सारं निरर्थक आणि आभासी आहे. ज्या घरात अधिक संपत्ती, अधिक भौतिक सुख आहे, म्हणजे गरजेपेक्षा अधिक, त्या घरात अधिक दुःख आणि क्लेश भरलेले असून मोह उत्पन्न झाला की माणूस ईश्वरापासून अधिक दूर जातो. माया गया जीव सब ठारी, माया गया जीव सब ठारी, रहे कर जोरी, जिन सिर जय जल बूंद सो, तासो बैठा तोरी. प्रत्येक माणूस मोहासमोर हात बांधून उभा आहे आणि या मोहापायी त्याने ईश्वर, म्हणजे ज्यांनी पाण्याच्या एका थेंबाने सृष्टीची निर्मिती केली आहे, ज्यांनी पाण्याच्या एका थेंबाने संपूर्ण सृष्टी रचली, त्या ईश्वरासोबतचे संबंध मात्र या मोहात ग्रस्त झालेल्या माणसाने तोडून टाकले आहेत. जिन सिरी जय जलबुंद सो, तासो बेठा तोरी. तोडून टाकले त्याने. प्रत्येक प्राणी हा मोहात गुंतलेला आहे. तुलसीदास ते सुद्धा मोहावर फार चपकल व्याख्या करतात बरं का. त्यांचं भाष्य कसं आहे? त्यांचं म्हणणं आहे की या जगात मोह ज्याचं नष्ट झालं ना, असं कुणीही नाही, कुणाचाही मोह नष्ट झालेला नाही. ज्ञानी तापस सुर कवी कोबित गुण आगार. ज्ञानी तापस सूर कवी कोबिद गुण आगार, केही के मोह विडंबना, किनी न ही संसार. मोहामुळे ज्याची विटंबना झाली नाही असा कोणीही ज्ञानी, तपस्वी, शूरवीर, कवी, विद्वान, कुणी या जगात आहे का? कुणीच नाही. प्रत्येकाला या मोहाच्या संकटाने ग्रासलाय. अर्थात असं सरसकट विधान करताना तुळशीदासांना संकोच होत नाही. कुठलाही संकोच नाही. त्यांनी 100% खरं आहे असं सांगून लिहिलेलं आहे. माणसाला शेवटल्या श्वासापर्यंत मोह सुटत नाही, हे मात्र खरं. देह सोडून जायची वेळ येते, पण जगण्याचा, भौतिक साधनांचा, जगण्याचा ठीक आहे चला, ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे, पण भौतिक साधनांचा सुद्धा मोह टळत नाही शेवटल्या क्षणापर्यंत. कपाटातील कपड्यांचा, डबीतील अंगठीचा, उशीखालच्या रुमालाचा नाही मोह सुटत. नवऱ्याच्या निधनानंतर 10 वर्षानंतर, म्हणजे लग्नाच्या 50 वर्षानंतर कपाटात ठेवून अगदी विरळ झालेला, अगदी लादी म्हणजे फरशी पुसायच्या लायकीचा झालेला एक कोट सुनेने बोहारणीला दिला. म्हणून 70 वर्षाच्या आजींना रागावून बसलेलं मी बघितलंय. त्या विटलेल्या कोटाला 35, 40, 50 वर्षात कोणी बघितलं सुद्धा नव्हतं. आजींनी सुद्धा बघितलं नव्हतं. अचानकच केव्हा तरी सून बोलून गेली आणि म्हातारी बिथरली. मग सुनेचं, सासूचं खडाष्टक, घरातला एकुलता एक तो बिचारा पुरुष, बायकोला बोलू शकत नाही, आईला सोडू शकत नाही. म्हातारीला मात्र तो कोट गेल्यापासून घरघर लागली, बोरणीला दिल्यापासून. अर्थात
सुनेनं सासूला विचारायला हवं होतं कबूल आहे, पण विचारल्यानंतर सासूने तो कोट देऊ दिला असता का, हा प्रश्न आहेच. मग पलंगावर पडल्या पडल्या साऱ्या जगाची काळजी. माझ्यानंतर घराचं काय होणार, देवघरातील माझ्या देवांना खावं नको कोण बघेल. अगं बाई, तू जा तर, घराचं आम्ही पाहून घेऊ. आणि या त्रिभुवनाची काळजी घेणारा तो देव, त्याचं बघणारं आम्ही कोण. पण मोहातून मुक्त होत नसल्यानं म्हाताऱ्या देहही सोडवला जात नाही अजून. मग नातवाचं लग्न, पण तू हे सारं बघायची इच्छा आहेच अजून. तुकोबा आम्हाला इथे बरोबर मार्गदर्शन करतात. त्यांचं काय म्हणणं आहे, मुंगी आणि राव आम्हा सारखाचा जीव, मुंगी आणि राव आम्हा सारखाचा जीव, गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा, सोने आणि माता, सोने आणि माती आम्हा समान आहे चित्ती. तारेसाहेब, गेला मोह आणि आशा, कळी काळाची हा फासा, सोने आणि माती आम्हा सोने आणि माती आम्हा समान आहे चित्ती. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे. मोह सोडला आणि आमच्या घरात वैकुंठ आलं. जो व्यक्ती मोहाला चिकटून बसतो, बरं काय होतंय, असं नाही की त्याला त्रास आहे, त्याची सुटका होत नाही, हे मला कबूल आहे. पण जी व्यक्ती मोहाला चिटकून बसते ना, तिचा उपद्रव इतरांना नाही होतो बरं का. आता मी तुम्हाला जसं सासूचं उदाहरण दिलं की सुनेला किती उपद्रव मोहाला चिपकून बसल्यामुळे. अशी माणसं इतरांनाही आयुष्याचा अर्थ समजू देण्यास आड येतात. म्हणून ते समाजातून फेकून देण्याच्या लायकीची असं तुकोबाराय म्हणतात ना. मी नाही, माझ्यावरती आळ घ्यायला नको. तुकोबारायांनी म्हटलंय, लावून या पुष्टी पोर आणि करकर कथे माझी, लावून या पुष्टी पोर आणि करकर कथे माझी, धाळा पळा पाया करा विनंती, दौडा हात धरून या, कुरवाळूनही बैसे मोहे, प्रेम काहे नाती सहे, तुका म्हणे वाटे चित्त खरा फजित म्हणून. कडेवर रडकं मूल घेऊन कोणी बाई बसली आणि करकर 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 चालली, तुकोबारायांची कथा चालली. आता ती जर करकर केल्यामुळे इतर लोकांना जर त्रास होत असेल तर तिच्या पाया पडा आणि तिला कथेतून निघून जाण्याची विनंती करा. एवढं सांगूनही जर ऐकत नसेल तर तिचा हात धरून तिला बाहेर घालवा. रडत असलेल्या पोराला मोहाने कुरवाळून उगीच बैस बाळा असं म्हणून लोचटपणे ती कथेत बसते आणि हरिकथेचा रसभंग करते. तिच्या उपद्रवाने श्रोत्यांचं आणि वक्त्याचं चित्त इकडे तिकडे जातं नाही का, म्हणून तिला हाकलून द्या, हे तुकोबाचं म्हणणं आहे. अर्थात हे किती जरी खरं असलं तरी सामान्य जनांसाठी हेही खरं आहे की माता पुत्राचा, पती पत्नीचा किंवा तत्सम नातेसंबंधांचा मोह आहे म्हणून कौटुंबिक व्यवस्था टिकून आहे, हे खरं आहे. अर्थात तरीही मला एक जाणवतं, समजा भुंगा जर कमळामध्ये अडकला नाही मोहाने किंवा तो फुलावरून इकडून तिकडे गेला नाही, तर मग फुलांचं फळांमध्ये कसं रूपांतर होणार. म्हणजे हा मोह हवाच, पण तरीही पुत्रमोहामुळे हस्तिनापूर सारख्या समर्थ राज्याचा एक सम्राट धृतराष्ट्र होऊन त्या कुळाचा नाश करण्याच्या कारणीभूत असतो, हे अमान्य करून चालणार नाही. असे कितीतरी धृतराष्ट्र आपण आजच्या युगात पाहत आहोत. म्हणजे मोह आणि काम हे नैसर्गिक अवगुण झाले, यांच्याबद्दल आपण आता बोललो. किती वेळ, किती वाजले, किती पाहता घड्याळ, आहे ना एक 10-15 मिनिट, 10-1 मिनिट अजून, 10-1 मिनिटं चालेल ना अजून की संपवूया. श्रोते हो, चालेल का 5-10 मिनिटं अजून. आपण एक अनैसर्गिक जो अवगुण आहे लोभ, त्याच्यावर बोलूया आणि ते संपवूया. चालेल. मग म्हणजे हे लोभ आणि काम हे झाले नैसर्गिक अवगुण. म्हणजे भुंगा जे फुलाच्या मोहात पडतो नैसर्गिक, कारण ते न झाल्यास पुढे मग फळ होणार नाही, मग त्याच्या बिया होणार नाही आणि मग ती प्रकृती तिथेच थांबेल तिचं चक्र. पण अनैसर्गिक अवगुणांचं काय. परी काम क्रोध लोभ या तिहीचेही थांब, थावे तिथे अशुभ पिकले जाणं.
ज्ञानोबा राय म्हणतात, परंतु काम, क्रोध आणि लोभ या तिन्हींचे वृक्ष जिथे बहरतात तिथे अशुभ फल निष्पत्ती होत असते, हे मात्र लक्षात असू दे. मानव अधपतित होतो, नीच योनीला जातो, याचं एकमेव कारण म्हणजे आसुरी संपत्ती हे आहे. हे खरं आहे आणि हेच 100% खरं आहे. मी पुन्हा बोलतो, मानव अधपतित होतो, नीच योनीला जातो. याचं नीच योनीला म्हणजे आता आपण त्या पुराणात नको जाऊया, पण त्याची जी अधोगती होते याचं एकमेव कारण म्हणजे आसुरी संपत्ती हे आहे. आता आसुरी संपत्ती कोणती? भगवंत म्हणतात, काम, क्रोध, लोभ हे आत्मनाशक अशा नरकाचे तिहेरी साधन आहे. तत्सम या तिन्हींचा त्याग करावा. पापी लोकांना नरकभोग घडवण्यासाठी ही मोठी सभाच आहे. जोपर्यंत क्रोध, लोभ आणि मत्सर वगैरे या 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 तीन जे शत्रू आहेत यांचा चित्तात उद्भव झाला नाही तोपर्यंत आपण नुसत्या नरकाच्या गोष्टी ऐकाव्यात. यांचा एकदा का उद्गम झाला की मग अतोनात कष्ट होणारे हे तीन जे पाप आहेत हे म्हणजे नरकाच्या द्वाराचा उंबरठ आहे असं समजायचं. क्रोध, लोभ, मत्सर. जो मानव यांना जवळ करतो, आपलंसं करतो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्यांना नरकपुरीच्या सभेत फार सन्मानाचं मोठं पद दिलं जातं. अर्जुना, अत्यंत प्रयत्नपूर्वक या तिघांची त्रिपुरी अत्यंत घातक म्हणून त्यांचा त्याग कर. ही आसुरी संपत्ती तू दूर लोटून दे. ही संपत्ती कितीही हवीशी वाटत असली तरी त्यांचा अंगीकार करू नकोस. नरकात ढकलणारे हे तीन राक्षसच आहे असं समज. बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि दुराभिमान, धरी तो एक पढत मूर्ख. रामदास म्हणतात, शास्त्रांच्या सर्व शाखांवर प्रभुत्व आहे, सर्वांवर प्रभुत्व आहे. विद्वान आहे, व्युत्पत्ती शास्त्राचा तोंड पाठ आहे, ओघवत्या भाषेत ब्रह्मविद्येवर भाषण जोडतोय माझ्यासारखा, लोकांना अगदी खिळवून ठेवतोय. हे माझं नाही. ओघवत्या भाषेत ब्रह्मविद्येवर भाषण जोडतोय, लोकांना खिळवून ठेवतोय. मनात मात्र लोभ आहे, मोह आहे, अहंकाराचं काहूर माजलंय. तो पडत मूर्ख, दुसरं काय. त्यातही लोभ हा मानवाचा एक नंबरचा सर्वाधिक बलाढ्य शत्रू आहे. लोभ माणसाच्या अंगात शिरला ना की माणूस पाप करण्यास प्रवृत्त होतो. कबीरजींच्या भाषेत होतोच होतो. आधी अरु रुखी भली सारी सो संताप, आधी अरु रुखी भली सारी सो संताप, जो चाहेगा चुपडी बहुत करेगा पाप. म्हणजे अर्धी सुखी रोटी मिळते ना बाबा, फार लोभ धरू नये माणसाने. कबीरजी म्हणतात, जेवढी गरज आहे तेवढंच बाळगावं. चैनीसाठी आहे ना, आहे त्याच्यापेक्षा जर जास्त हाव धरली तर आहे तेही जातं, दुःख येतं. आणि मग चैन पुरवण्यासाठी सन्मान करणे, पैसा मिळवणं शक्य नसलं तर वाम मार्गाकडे सहजच पाय वळतात. आपण पावलोपावली ही उदाहरणं आजकाल पाहतो आहोत. कोरडी मीठ भाकरी परवडली, पण तुपात माखलेली रोटी खाण्यासाठी ना पाप नको बाबा. स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेणारा माणूस दुसऱ्याकडून सतत काहीतरी ओरबाळून घेत असतो ना, आणि हे पाप कुठल्याच संताला मान्य नाही, कुठल्याच संताला नाही. ज्ञानेश्वरांनी खूप छान दृष्टांत दिलाय. ते काय म्हणतात, बेडकाचा एक पाय सापाने धरून ठेवलाय. म्हणजे साप आता त्या बेडकाला खाणार आहे, पण बेडकाचं लक्ष कुठे असतं? तो समोर दिसलेल्या किड्याकडे पाहत असतो, त्याच्या मोहात असतो. म्हणजे तो त्या सापाच्या विळख्यातून तोंडातून सुटण्याचा नाही प्रयत्न करत. तो त्या मोहातच अडकलेला, तो त्या किड्याकडे पाहतोय. त्याला अजूनही तो किडा खायचा आहे, मरायला टेकलाय, अगदी साप खाणारच आहे, पण याचं लक्ष त्या मोहाकडे आहे. त्याच्या मनीची हाव काही संपत नाही. मी काही एक रचना केली होती. संतांच्या रचनेत मी माझी एक रचना मधून सांगतोय. कधीच नव्हते ठाऊक, कधीच ठाऊक नव्हते की भोवती आहे कोणी. कधी कधी लक्षच नव्हतं की आपल्या भोवती कोणी आहे. कधीच ठाऊक नव्हते की भोवती आहे कोणी, कायम शोधित बसला कुणा टाळूवरचे लोणी. कधीच ठाऊक नव्हते की भोवती आहे कोणी, कायम शोधित बसला कुणा टाळूवरचे लोणी. याचक कुणी बिचारा दारासमोर येता, सुखात अखंड बुडला त्याला हाकलून न देता.
इतरांच्या आनंदी आनंदच स्फुरला नाही. इतरांच्या आनंदी आनंदच स्फुरला नाही. अधिकार आता नावाला मग कुठला उरला नाही. आता त्याला कुठलाच अधिकार नाही. थकले शरीर सुटला आता ताबा मेंदूवरचा. थकले शरीर सुटला आता ताबा मेंदूवरचा. डोळे मिटले साधे तरी दिसतो देवच वरचा. किती शून्य वेचले तरी मी विसरला नाही. अहम विसरला नाही. किती शून्य वेचले तरी मी विसरला नाही. अनंताकडे डोळे पण माझ उतरला नाही. बस हे असंच नको. कितीतरी दृष्टांत या या लोभाकरता देता येतील. कितीतरी दृष्टांत आपण पाहतो. एक कोणी श्रीमंत व्यापारी होता. वाम मार्गाने भरपूर संपत्ती गोळा केली. आला दिवस जायचा. यम आला. यम आल्यावरती यांनी हात जोडले. महाराज थोडासा वेळ द्या अजून. यम म्हणला कशाला? थोडी संपत्ती गोळा करायची. अरे तू आयुष्यभर तेच केलंस ना? नाही नाही, पण 7 पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती हवी. थोडंसं उरलंय अजून. उरलंय का? ओके ओके. मग आता काय करायचं? उरलं असेल तर एक काम करा, तुला थोडे दिवस देतो, 7 पिढ्यांची संपत्ती गोळा करून घे. वर्षभराने आला परत यम. काय झाली का रे 7 पिढ्यांची संपत्ती? आता चला. तो म्हणाले झाली महाराज, पण 8व्या पिढीचा अजून शिल्लक आहे. लोभ हा माणसाला असं मुक्त होऊ देत नाही. किती किती उदाहरणं पाहिली. तर राजाचं उदाहरण पाहिलं ना, ज्याला लोभामुळे प्रत्येक वस्तूला हात लावलं त्याला सोन्याचं होऊ दे असं म्हणतो राजा मिडास. त्याने सुद्धा लोभामुळे आपल्या मुलीला सुद्धा सोन्याचं केलं आणि गमावून बसला. लोभविष्टो नरो वित्तम वीक्षते नैत्र चापदम दुग्धम पश्यती मार्जारो न तथा लघुडाहितम. लोभामुळे काय दिसतं? घी देखा लेकिन बळगा नाही देखा. ते तूप तर दिसतंय पण. आणि म्हणून कबीरदास काय म्हणतात? कबीरास तृष्णा पापिणी तासो प्रीती न जोरी पेंड पेंड पाछे परे लागो मोठी खोरी. तृष्णा सुटत नाही आणि आपल्याला खोड लागते त्याच्या मागे मागे जाण्याची. जेव्हा कोरडी भाकर दे म्हणून प्रत्येकाने साधू व्हावं असं कबीरदास म्हणतात. आणि साधू म्हणजे कोण? जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू म्हणजे कपाळी बुक्का, गळ्यात रुद्राक्षाची माळ, भगवे पांढरे कपडे असं नाही. ज्याचं आचरण शुद्ध आणि सात्विक आहे, ज्याला इतरांचे कष्ट बघवत नाही आणि कुणाच्याही अगदी निंदकाच्याही संकटाला जो धावून जातो, बस तो साधू. कबीरा सोही पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जाने सो काफिर बेपीर. असा साधू कोण? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे निसंकोच एकनाथ महाराजांना समोर आणायचं बरं का. अगदी त्यांना समोर आणायचं. म्हणजे गाढवाला सुद्धा पाणी पाजताना, गंगेचं पाणी वाहून आणलं होतं उत्तरेतून, काशीतून, त्याला पाणी पाजताना सुद्धा ज्यांचा धर्म बुडाला असं त्यांना जाणवलं नाही. भगवत भाव सर्वाभुवी हेची ज्ञान हेची भक्ती हा आदर्श ज्यांनी ठेवलाय त्या एकनाथांना संत म्हणायचं. इतके स्पष्ट सांगूनही जर कोणाला कळत नसेल ना, तर मग मात्र तुकोबारायांनी जे म्हटलं ना, आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे तरी मातेची एक खोळे दगड आला पोटाशी. मग तर पोटाशी दगड आला असंच म्हणावं लागेल. तुका म्हणे फुकासाठी पायी घातेली मिठी होतो उठाठी लवकरच होता. अरे बाबा, मनुष्य देह याच्यासारखा अनमोल ठेवा तुला प्राप्त झालाय. जा पार कर भवसागर, तुला याच्यातनं सगळं पार पडता येईल. हे ईश्वरा, शेवटी मी हे सांगेन, आम्हा संसारी पापी लोकांचं विकार नष्ट कर. आमच्या हातून जर काही चुका घडल्या असतील तर उदार मनाने आम्हाला क्षमा कर. या अर्धा पाऊण तास 1 तास जे काही मी बोललोय ना, ते माझ्या आचरणात येईल अशी शक्ती मला दे. चांगल्या माणसांचा सत्संग मला घडू दे. तुझ्या दर्शनाचं पुण्य कायम माझ्या पदरी पडू दे, एवढीच इच्छा. ईश्वरा, सुखाच्या क्षणात पावलं पावली मला तुझी आठवण राहू दे, जेणेकरून दुःखाच्या क्षणी तुला हाक मारण्याचा अधिकार माझ्याकडे असणार आहे. देवा, एवढं दान दे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा.
सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण काही न आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी